राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापुरातील मार्केट यार्ड समोर गाजर आंदोलन करण्यात आले। महायुती सरकारकडून वारंवार सोलापूरकरांना विकासाच्या नावाखाली गाजर दाखवण्यात येते, तसेच निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख हे उड्डाणपुलाच्या नावाखाली गाजर दाखवत आहेत, अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली। 2016 या वर्षात मंजूर झालेला उड्डाणपूल अजूनही हस्तांतर आणि जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असताना सुद्धा स्थानिक आमदार हे येणारी निवडणूक लक्षात घेता काम चालू होईल असे खोटे आश्वासन देत आहेत। याचा यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अक्षय वागसे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला। देशमुख मालक केवळ आमदारकीची निवडणूक जवळ आली म्हणून जनतेला दिशाभूल करू नका अशा शब्दात टीका केली। कार्याध्यक्ष सरफराज शेख, वैभव विभूते, अनिल कुमार भटकर, सिद्ध निशाणदार, तुषार पवार, परवेज शेख, नागेश बिद्री, अमोल कळम, धीरज मुधोळकर, गौस कुरेशी, अनुराग मोठे, सोहेल शेख, महेश जेऊर, नूर नदाफ, अभि मडिवाळ, जाकीर शेख, खलील शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेसच्या वतीने हे उड्डाणपूल या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंजूर केलं होतं। त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गाजर दाखवून त्यांचा निषेध म्हणून आज आंदोलन केले। वास्तविक पाहता 2016ला या उड्डाणपुलाची मंजुरी मिळाली होती, पण आज 8 ते 9 वर्ष झाले पण या उड्डाणपुलाचं अजून काम देखील चालू झालं नाही। आणि परत आता इलेक्शन जवळ आले म्हणून हे लोक आम्ही टेंडर मंजूर केलं, आता काम चालू होणार आहे असा एक जनतेला गाजर दाखवण्याचं काम या ठिकाणचे आमदार करत आहेत। तर या ठिकाणचा या आमदाराचा आम्ही निषेध व्यक्त म्हणून आज आम्ही गाजर दाखवून आंदोलन केलं। उड्डाणपुलाचं अजून लँड ॲक्विजिशन सुद्धा झालेलं नाही, कितीतरी केसेस न्यायप्रविष्ट आहेत, तर काम कसं चालू होईल? फक्त आमदारकी जवळ आली आहे म्हणून आम्ही लोकांसाठी काय करतोय हे दाखवण्यासाठी, लोकांना गाजर दाखवण्याचं, विकासाचं गाजर दाखवायचं आणि लोकांची मतं कशी घ्यायची यासाठी चाललेला हा त्यांचा प्रयत्न आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।